पोलीस असल्याचे सांगून ताब्यातून कार घेऊन पळालेल्या इस्मांना रसायनी पोलिसांनी केली अटक। दिनांक 9/9/2025 रोजी रात्री 9:15 सुमारास मौजे चांभारली येथे राहणारे भानुदास अनंत जांभळे यांना कर्जत ते चांभारली असा प्रवासादरम्यान रिस ब्रिजवर दोन अनोळखी इस्मांनी मोटरसायकलवर येऊन साहेब असल्याची बतावणी करून फसवणुकीच्या मार्गाने फिर्यादी यांच्या ताब्यातील कार घेऊन मोहपाडा बाजूकडे पळून गेले आहेत, अशी खबर मिळताच रसायनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री संजय बांगर हे पोलीस ठाण्याकडील पथकासह घटनास्थळी पोहोचले। तेथे पोहोचल्यानंतर घटनेची खात्री करून फिर्यादी यांच्या तक्रारीवरून रसायनी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 318/4, 319/2, 3/5 प्रमाणे गुन्हा दाखल केला। सदर घटनेचा उलगडा होण्याकरिता पोलीस निरीक्षक श्री संजय बांगर यांच्या तपास पथकाने ठिकठिकाणचे CCTV कॅमेऱ्याची पडताळणी करून फुटेजचे विश्लेषण केल्यानंतर सदरचे आरोपी हे गुन्ह्यातील कार मोहपाडा, पळसपे, पनवेल, कामोठे, पेण व नागोठणे या परिसरात घेऊन गेल्याचे निष्पन्न झाल्याने त्या अनुषंगाने सखोल चौकशी, तांत्रिक पुराव्यांच्या विश्लेषण, पोलिसांना मिळालेली गोपनीय माहिती यांच्यावर आधारित कौशल्यपूर्ण तपास करून सदरचे दोन अनोळखी इसम हे नवी मुंबई आयुक्तालयातील पोलीस अभिलेखावरील आरोपी 1 अजिंक्य अनंत शिंदे, 2 इक्बाल अब्दुल कादिर शहा असल्याचे निष्पन्न झाले। सदर आरोपी यांचा पूर्व इतिहासाबाबत माहिती घेतली असता त्यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना पकडण्याचा पूर्ण प्लॅन तयार करून त्यांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला व त्या सापळ्यात सदर गुन्ह्यातील आरोपी नंबर 1 अजिंक्य उर्फ अभि अनंत शिंदे, वय वर्ष 35, राहणार स्वस्तिक अपार्टमेंट, B विंग, रूम नंबर 503, प्लॉट नंबर 44, सेक्टर 11, तालुका पनवेल, जिल्हा रायगड यास नवी मुंबई आयुक्तालयातील हद्दीतून शिताफीने ताब्यात घेऊन गुन्ह्याचे तपासात अटक करण्यात आली आहे। तसेच त्याचा साथीदार आरोपी इक्बाल अब्दुल कादिर शहा हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्री मंगेश बाचकर, पोलीस उपनिरीक्षक, रसायनी पोलीस ठाणे हे करीत आहेत। रायगड सहसंपादक रणजित मस्के।